या ट्रीटमेंटमुळे आनंदीच्या जीवाला किती धोका असू शकतो? म्हणजे आनंदीला ह्या ट्रीटमेंट संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्ही दिलेली आहे आणि तुम्ही ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। या ट्रीटमेंट संदर्भात, ह्याचे साइड इफेक्ट्स संदर्भात मी संपूर्ण रिसर्च करून इथे आलेलो आहे। हे बघा, तुम्ही नेटवर सर्च करून आला असाल तर तुम्हाला तिकडे संपूर्ण आणि खरी माहिती मिळणार नाहीये। डॉक्टर, मी एक वकील आहे आणि ह्या ट्रीटमेंट संदर्भातल्या बऱ्याच केसेस मी हँडल केलेल्या आहेत, त्यामुळे ह्याचे साइड इफेक्ट्स मला माहिती आहे। तेव्हा असं समजू नका की आम्हाला काहीच माहिती नाहीये। आनंदीची तब्येत खूप नाजूक आहे आणि पुन्हा जर का तिने प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न केला तर तिच्या जीवाला धोका आहे। ही गोष्ट तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट सुरू करत असाल तर मी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण सेंटरला कोर्टात खेचू शकतो। हे बघा, यात लिहिलेले साइड इफेक्ट पेशंटला होऊ शकतात। या ट्रीटमेंटमुळे होणारे साइड इफेक्ट्स, गर्भाशयाला इजा होऊ शकते कायमस्वरूपी, पेशंटचं वजन वाढू शकतं, त्यामुळे खूप सारे दुष्परिणाम ही भोगावे लागतील पेशंटला, मानसिक ताण येऊ शकतो आणि या सगळ्यांच्यावर जी महिला तुमच्याकडे इतक्या आशेने आलेली आहे, या ट्रीटमेंटमुळे जरी ती माता होऊ शकली नाही तर ती मेजर डिप्रेशन मध्ये जाऊ शकते। इकडे काय करतेस? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना, मग इकडे का आलीस तू? राघवा, आम्ही ना, मी तुझ्याशी बोलत नाहीये आई, माझ्या बायकोशी बोलतोय मी। तुला जितका गोंधळ घालायचा होता तितका पुरे आता आनंदीने कितीही तुझी बाजू घेतली, तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तू माझ्याशी खोटं वागलेली आहेस ही गोष्ट मी कधीच विसरणार नाहीये। मी ते डॉक्टरांचा सल्ला घेणार। सल्ला तुम्हाला इतका पटला की आता तुम्ही ट्रीटमेंट सुरू पण केली, मला न विचारता न सांगता, आणि आगाऊ पैसे सुद्धा भरले। नातू हवाय, नातू हवाय, या नातवाच्या वेळापायी तू तुझ्या सुनेचा जीव धोक्यात घालायला निघालीस आई। नाही रे राजा, मी तिच्या सुखासाठीच। अरे तिने सुखी राहण्यासाठी ती जगली तर पाहिजे ना। जी ट्रीटमेंट तुम्ही करायला चाललेला आहात त्याचे हे इतके साइड इफेक्ट्स आहेत। रमा बरोबर म्हणत होती, माझी आई माझ्या बायकोला सून म्हणून बघतच नाही। माझ्या आईसाठी सून म्हणजे फक्त लेकरू जन्माला घालणारी एक मशीन आहे। तसं नाहीये आई, आई माझ्या चांगल्यासाठी। बस आनंदी बस, कसली झापड्या डोळ्यांवर लावलीस तू? हा, कशा करता? तुला कळत नाही काय चाललंय हे? आईसाठी तुझ्या जीवाची किंमत नसेल, पण माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस ना आनंदी। आबांनी तुझा हात माझ्या हाती देताना तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती। आपल्या लग्नाच्या वेळी आपण एकमेकांना वचन दिलं होतं, एकमेकांचा सांभाळ करू। खरं तर माझीच चूक झाली। मला सगळेजण सांगत होते माझी आई माझ्या अपरोक्ष माझ्या बायकोला नीट वागवत नाही, पण मी म्हणायचो की नाही, माझी आई आहे ती, असं वागू शकत नाही ती। हा माझा गैरसमज होता आणि त्याचा तू इतका मोठा गैरफायदा घेतलास। आनंदीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत राहिलीस तू। अगं आनंदीला काय वाटतंय, तिचं मन काय सांगतंय हे कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलास तू, पण नाही। तुला फक्त तुझा स्वार्थ महत्वाचा होता, तुला फक्त नातू हवा होता आणि त्याच्यासाठी आनंदीचा जीव धोक्यात घालायला तू निघालीस। तू तिला रोखू शकली असतीस आई, पण नाही,
तू असं नाही केलंस, पण आता मी हे होऊ देणार नाही. आनंदी, या बाईचं तुला काही ऐकायची गरज नाहीये. चल. ऐका ना, ऐका ऐका. चल. अहो राघवा, आई, माझ्या बायकोला तू सून म्हणून वागवणार नसशील ना, तर तू तुझा मुलगा सुद्धा गमावून बसणार हे ध्यानात ठेव. राघव, मी नाही रे, आनंदीचा जीव घेण्याचा प्रयत्न नाही केला रे राजा. मी तिच्या सुखाचाच विचार करते रे. मी तुमच्या सुखाचा विचार करते रे राजा. नो, असं का करतोस तू? असं का बोललास तू? मला वाटतं मनापासून तुमच्या पदरी एक मूल असावं म्हणून रे चाललंय सगळं. कसले आरोप करतोयस तू आईवर? ए राघवा. अहो ऐका ना. हो ऐका ऐका ऐका, चिडू नका माझ्यावर. ऐका बरं. हे बघ आनंदी, तुला आरामाची गरज आहे. मी तुला एकटीला इथे सोडणार नाहीये आणि आईसोबत तर अजिबात नाही. नाही नाही, चुकलो. खरंच आम्ही दोघेही चुकलो. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. सांगणार होते मी तुम्हाला. मग का नाही सांगितलंस? आईने तुला नाही म्हटलं म्हणून तिचं ऐकलंस ना तू? दोघेही चुकलो ना आम्ही. मग आईंवरच का ओरडताय तुम्ही? मलाही ओरडा, चिडा माझ्यावर. आईंना इथे एकटीला सोडून जाणं योग्य नाही वाटत ते मला. आई चुकल्या असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण त्यांचा हेतू वाईट नव्हता. माझ्यासाठी करतायत ना त्या हे सगळं. त्यांना असं एकटीला सोडून जाणं बरोबर वाटतंय का तुम्हाला? चला ना, घेऊन जाऊयात त्यांना. आईला काय वाटतंय, तिचं काय म्हणणं आहे याची काळजी तू करायची गरज नाही आनंदी. माझी आई आहे ती, मी बघेन काय करायचं ते. एक लक्षात घे, हे तुझं आयुष्य आहे. तुला जसं हवं तसं तू जगायचंस. तिची काळजी करू नकोस. चल. असं काय बोलताय तुम्ही? चला ना, घेऊन हे जाऊयात. बोलण्याची वेळ तुम्हीच आणलीत माझ्यावर. आता पुरे, गाडीत बस. वर्षा, वर्षा ऐक ना. अगं मला ना मी ऐक ना, तू तरी समजून घे ना. काय समजून घेऊ आई मी? तुझ्या नातवाच्या हट्टापायी तू काय करतेस ना, तुझं तुलाच कळत नाही आई. अगं तुमच्या सुखाचाच विचार करते ना. तो हे बघ आई, तुला जे काही बोलायचंय ना ते तू आता दादाशी बोल. आई, अगं डॉक्टरांनी तुला साधं दुखण्याचं औषध दिलं ना, तरी तू त्या गोळ्या आधी दादाला दाखवतेस आणि मग ते औषध घेतेस. आणि आनंदीच्या बाबतीत एवढी मोठी रिस्की ट्रीटमेंट करायच्या आधी तुला एकदाही दादाला विचारावं असं वाटलं नाही? आणि मुळात ही ट्रीटमेंट करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी दादाचा आणि आनंदीचा आहे. तो निर्णय तू एकटीने कसा काय घेतलास? त्यामुळे आता जे काही बोलायचंय ना ते दादाशी बोलायचं, माझ्याशी नाही. अगं वर्षा, तू कुठे चालली? अगं मी काय एकटी काय करू? मला घेऊन चल ना. आई, आई तू ही जी काय एकटी पडलीस ना ती तुझ्यामुळे पडलीस, तुझ्या वागण्यामुळे. कळलं? अगं मला वाटलं होतं मला बाळ होणार आहे म्हटल्यावर तुला खूप आनंद होईल, खूप आनंद. पण नाही ग, तुला तुझा नातू हवाय, तुझ्या वंशाचा दिवा. आणि त्यासाठी तू आनंदीला त्रास देतेस. अगं जी व्यक्ती या जगातच नाही तिच्यावर तुझं इतकं प्रेम आहे आणि जी लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना तू इतका त्रास देतेस. तुझा नवरा गेल्यानंतर 12व्या वर्षापासून ज्या मुलाने तुला सांभाळलं, ज्याने तुझा एक शब्द सुद्धा खाली पडू दिला नाही, आज तू त्याला दुखावलंयस. आई तुला मी आत्ताच सांगते, सोड तुझे हे जुने विचार. नाही तर नंदूच्या आईची जी अवस्था झालीये ना तीच अवस्था तुझी होईल, लक्षात ठेव. एकटी पडशील तू कायमची. कळलं? आनंदी बाळा, अगं तू असं का केलंस? निदान राघवला तरी सांगायचं होतंस ना. म्हणजे तुम्ही दोघींनी परस्पर ठरवून तू ट्रीटमेंट सुरू सुद्धा केली. पेपर्स माझ्या हाती लागले म्हणून हे सगळं कळालं, नाहीतर
ही इतकी रिस्की ट्रीटमेंट ह्या दोघींनी सुरू केली असती आणि हिला त्रास झाल्यानंतर आपल्याला कळालं असतं. आनंदी, हा काय मूर्खपणा आहे ग. आई, अहो डॉक्टरांनी सांगितलं होतं ही ट्रीटमेंट उपयुक्त आहे म्हणे. बऱ्याच बायकांना फायदा झालाय ह्या ट्रीटमेंटचा. फायदा झाला असेल ना, पण ज्यांना फायदा झाला नाही त्यांना साईड इफेक्ट्समुळे काय काय सहन करावं लागलेलं आहे हे नसेल त्यांनी सांगितलं ना. आनंदी, ही ट्रीटमेंट चांगली असो किंवा त्याने तुला धोका असो, पण ही ट्रीटमेंट घ्यायची की नाही घ्यायची हे तू राघवशी बोलायला हवं होतं ना. अगं, हा निर्णय तुमचा दोघांचा असायला हवा. आनंदी, मेडिकल रिस्क त्याबद्दल तुला कदाचित माहित असेल नसेल, ठीक आहे, समजू शकतो. पण इतके दिवस घरात जे काही चालू आहे, आईचं तुझ्या बाबतीतलं वागणं, का नाही मला सांगितलंस तू? का तू लपवून ठेवलंस? हो, आई आहेत त्या, काय सांगायचं त्यांच्याबद्दल. आणि घर म्हटलं की या गोष्टी आल्याच ना. आपल्या माणसांना आपण सांभाळून घ्यायला हवं की नको? सांभाळून घेणं ठीक आहे, समजू शकतो, पण हे चुकांना पाठीशी घालणं होतं. नाही, खरं तर चूक माझी आणि नंदूचीच आहे. सॉरी आनंदी, त्या दिवशी ना आम्ही दोघांनी तुला डॉक्टरांकडे न्यायलाच नको होतं. नाही नाही, कोणाची चूक नाही आहे यात. तुम्ही मला सावध करण्याचा प्रयत्न केला होता वर्षात, मी नाही ऐकलं ना तुमचं. आईंची इच्छा आहे ना, आईंना आजी व्हावंसं वाटतंय, मला आई व्हावंसं वाटतंय. आम्ही दोघी आमच्या इच्छेपोटी वाटेल ते करायला निघालो होतो. ते ट्रीटमेंट बद्दल मागचा पुढचा विचारच नाही केला. पण खरं सांगते, माझी चूक झाली. घे, अजून स्वतःला दोष लावून घे, स्वतःला त्रास करून घे. राघव शांत हो. आनंदी बाळा, तू दमली असशील ना तर आतमध्ये जाऊन पडतो. डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलाय. आणि आनंदी, या सगळ्यात तू नको पडूस. सुलक्षणा ताईला काय सांगायचंय, कसं समजवायचंय हे आम्ही बघू. मला आता ह्या घरी घेऊन जायची भीती वाटायला लागली. अहो, काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय मी ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही दोघीच घरी असणार. पुन्हा आईच्या डोक्यात काही ना काहीतरी ते येणारच नातवाबद्दल, ती तुला सांगणार. मग तू तिचं ऐकणार, पुन्हा दोघी तुम्ही काहीतरी करायला जाणार. मी नाही रिस्क घेऊ शकत. आबांना मी काय उत्तर देऊ? आता ही गोष्ट त्यांना कळली नाही. कळली असती तर हो, त्यांना असंच वाटत राहिलं असतं ना की त्यांनी इतक्या विश्वासाने त्यांच्या मुलीचा हात माझ्या हाती दिला, पण तिचा ह्या घरामध्ये इतका छळ होत असताना मी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत होतो. माझं हे घर आहेच ना. पण मग त्याच घरामध्ये इतकं काही घडत होतं तरी सुद्धा तू का नाही सांगितलंस? कुठल्या विश्वासाने मी तुला घरी घेऊन जाऊ आता? मला काय वाटतं, तुम्ही दोघ जण सध्या इथेच राहा. सुलक्षणा त्यांचा राग शांत झाला की आपण त्यांच्याशी बोलूया. मग बघूया पुढे काय होतंय ते. नाही 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 आई, आम्ही आमच्या घरी जातो. अहो, आई काय एकट्या राहतील का? आम्ही जातो. आई या आधी सुद्धा एकटी राहिलेली आहे आनंदी. आईंचं म्हणणं मला पटलंय. काही दिवस आपण इथेच राहू. आईला सुद्धा तिच्या चुकांची जाणीव होईल तोपर्यंत. टीव्हीत पण काही राम तेच 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 दाखवतात. आणि आमचा हिशोब यायला पाहिजे ना.
आतापर्यंत घरी आई आहे, काळजी करते, पोरीला घेऊन येतोय, बरं नाही आहे तिला. नातू हवाय, नातू हवाय, या नातवाच्या वेळापायी तू तुझ्या सुनेचा जीव धोक्यात घालायला निघालीस आई? नाही रे राजा, मी तिच्या सुखासाठीच. अरे तिने सुखी राहण्यासाठी ती जगली तर पाहिजे ना. माझ्या बायकोला तू सून म्हणून वागवणार नसशील ना, तर तू तुझा मुलगा सुद्धा गमावून बसणार आहे, हे ध्यानात ठेव. राग आलाय त्याला. आनंदीला समजावत बसला असेल, पण मग घरी आणून समजवायचं ना. ते रस्त्यावर कुठे हिंडतायत काय बाई कळतच नाही मला. भूक पण लागले, खाऊन घेते, मग मला चांगलं कळेल, डोकं चालेल जरा. खाते. काय खायला? काहीच नाही खायला पण. अरे काय चालू आहे? भूक लागली आहे मला, पत्ता नाही अजून. यायला पाहिजे की नाही यवानांनी? आईचा फोन आहे. बोल. राघवा, अरे कुठे आहात रे तुम्ही? कधी येणार आहात घरी? अरे मला सांगा ना. घरात काही नाहीये खायला, भुकेने जीव व्याकुळ झालाय माझा. आणि काय रे त्या आनंदीला घेऊन हिंडतोय इकडे तिकडे? अरे तिला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे, तिला घरी आण पहिले बाबा. अरे बरं नाही रे पोरीला. येतोय. हा ये. काय म्हणाल्या? घरी कधी येताय विचारत होते. मग येतोय सांगितलं. चला मग निघा. नाही, तू नाही, मी येतोय म्हणालोय. मीच जाऊन येईन, तू इथेच थांबायचंस. तिचं काय ते जेवणाचं वगैरे ते मी बघतो. आई, बाबा, डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय. तिला आराम करायला आतमध्ये पाठवा, मी पटकन जाऊन येतो. सावकाश सावकाश ये. हळू हळू हळू. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. जवळ. नीट चल. सावकाश. सावकाश का? ठीक आहे. सावकाश. सांभाळू सांभाळू. सावकाश. हळू हळू हळू. आले वाटत. आले रे. उघडते उघडते. ये रे ये. ये ग आनंदी. आनंदी 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 कुठे? हा, तिला का नाही आणलंस? कुठे आहे ती? ए बरं राघवा, आपली काही भांडणं असतील ना, मला ओरड, माझ्यावर रागव. तिला घरी घेऊन ये बाबा, तिला आरामाची गरज आहे. जा घेऊन ये. कुठे आहे ती बाळा? तुला खरंच आनंदीची एवढी काळजी वाटते आई? खरंच तसं असतं ना तर हे नसतं केलंस तू. असं का बोलतोस? माझी पद्धत चुकली असेल, मी बोलले असेल खोटं, पण माझा हेतू खूप प्रामाणिक होता. खूप खूप मनापासून करते मी हे सगळं. माझ्यावर विश्वास ठेव राजा. माझं चुकलं ना, मला रागव, पण तिला त्रास होता कामा नये. तिला घरी घेऊन ये, तिला आरामाची गरज आहे. आनंदी जिकडे आहे तिकडे व्यवस्थित आहे. म्हणजे कुठे आहे? कुठे आहे आनंदी? अरे कुठे ठेवलंयस तिला? ए बाळा, कुठे ठेवलंयस? अरे घरी जितकी सोय होते तेवढी बाहेर नाही होत रे. घरी सगळी तिची औषध आहेत, तिची काळजी घेणारी लोक घरी आहेत. तिला कुठे ठेवलं? तुझ्या जेवणाची सोय केलेली आहे. पिझ्झा आणलेला आहे. तुला आवडतो ना पिझ्झा? हे पाणी तुझ्यासाठीच भरतोय मी. हा, आनंदीला आरामाची गरज आहे म्हणून तिला पाटकर बाबांकडे ठेवलंय मी. पाटकरांकडे कशाला ठेवलंस? हा, का आपलं घर नाहीये का? घर आहे ना. तिला घरी घेऊन ये, आपल्या घरी घेऊन ये. जा राजा. हे बघ, तिला आरामाची गरज आहे.
पण तिला एकटीला पण ठेवणार नाहीये मी स्वतः तिच्यासोबत असणार आहे. काळजी नको. हा पिझ्झा खाऊन घे. म्हणजे तिला तू पण जाणार म्हणजे मम्मी मी काय करायचं एकटीने? हा मला मला सोडून जात आहे का? मी म्हातारीने कुठे बघायचं? अरे माझा पोटचा गोळ आहेस तू, माझ्या म्हातारपणाचा आधार आहेस. असं असं तोडल्यासारखं नको वागूस ना. राघवा मी काय बोलतेय? राघवा, हे राघवा, राघवा. राघवला कसं समजावून सांगू? हे मी त्याच्या आणि आनंदीच्या भल्यासाठीच करते का चुकतंय माझं काही?